कधी-कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं या स्वामी ब्लॉगमध्ये स्वागत करते. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच तर स्वामी लीला सुरू होते. खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकवते. काही क्षण ते हवेत ही असतं, पण ते हसत हसत, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. तर मग आपला विश्वास स्वामींवर कसा असायला पाहिजे? स्वामींची कृपा आपल्यावर आहे का, हे आपण कसं बघणार? याचा अर्थ की स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही, आपली काळजी घ्यावी, तसे आपल्याला चांगले वाईट कामात मदत करावी अशी इच्छा व्यक्त करणे. स्वामींची कृपेचा अर्थ हे एक महान संत आणि गुरु आहेत जे अक्कलकोट येथे वास्तविक प्रसिद्ध आहेत. याचा अर्थ एखाद्यावर देवाची किंवा संताची दया, प्रेम आणि आशीर्वाद असणे. स्वामी कृपा म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, तसेच आपल्याला अडचणीतून दूर केलं. भक्त त्यांच्यावर आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी स्वामी कृपेच आहे असं म्हणतात. ते अडचणीच्या काळात किंवा चांगल्या कामासाठी स्वामींच्या मदत मागायला स्वामी कृपा म्हणतात. स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. स्वामी कृपा हा एक प्रकारे स्वामींना साकडे घालण्याचा किंवा त्यांचा आशीर्वाद घेण्याचा मार्ग आहे. मग स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी, ते आपल्यावर प्रसन्न व्हावे, मग त्यांचा जप कसा करायचा? स्वामी समर्थांचा जप कसा करायचा? स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ आपण वापरू शकतो. स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही एका दिवसात कितीही माळ जप करू शकतात. जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकतात. आणि त्यांच्या जप म्हणजे त्यांच्या मंत्रांचा उच्चार करताना मन आणि मेंदू एकाग्र ठेवावा. मंत्रांचा उच्चार करताना शिंकणे, पाय पसरणे, राग येणे आणि डुलकी घेणे हे निषिद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ते गोष्टी टाळा. जर तुम्हाला नामात गोडी लागली तर दीक्षा घेतली पाहिजे, म्हणजे गुरूंचे बळ मिळते. दीक्षा घेणे म्हणजे योग्य दीक्षा कळते. नित्यमानाने दिवसातून 2 वेळा तरी नामस्मरण करावे. हजारे कामातून वेळ काढून नाम घेतले पाहिजे. देव माझ्यावर दया सरवृद्धी हे सन्मार्गाला हे अशी प्रार्थना करायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे की स्वामींच्या हातात ज्या गोट्या असतात त्या गोट्यांना आपण काय समजायचं? स्वामी समर्थांच्या हातात असलेल्या गोट्या ही आध्यात्मिक आणि प्रतिकारात्मक वस्तू आहे. ती केवळ एक खेळण्याची वस्तू नाही, तर स्वामींच्या लीला आणि शिकवणीचा एक भाग आहे. गोटी ही स्वामींच्या हातात असणे भक्तांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ती स्वामींची कृपेचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. गोटीचे महत्त्व प्रतिकारात्मक अर्थ गोष्टी ही भौतिक जगाचे आणि सांसारिक इच्छाचे प्रतिनिधित्व करते. स्वामी ती हातात घेऊन नेहमी फिरवत असतात. याचा अर्थ ते या जगाचे मोह, माया आणि इच्छापासून अलिप्त आहेत. भक्तांसाठी हा संदेश स्वामींनी गोट्या फिरवण्याची क्रिया भक्तांच्या त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरित करते. संरक्षण गोटी स्वामींच्या भक्तांचा नकारात्मक शक्ती आणि संकटापासून संरक्षण करते असं समज आहेत, अशी कृपा दाखवतात. स्वामींच्या हातात गोटी असणे म्हणजे त्यांची कृपा आणि आशीर्वाद भक्तांवर सदैव आहे याचा पुरावा.
स्वामी लीला अनेक आहेत आणि गोटी ही त्यापैकी एक आहे. ती पाहून भक्तांना आनंद मिळतो आणि स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव होतो. स्वामी समर्थ आणि गोट्या. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये वास्तवाला होते तेव्हा ते नेहमी गोट्या हातात घेऊन फिरत असत. त्यांच्या हातातली गोटी पाहून अनेक भक्त आकर्षित झाले आणि त्यांनी स्वामींना गुरु मानले. ही गोटी स्वामींच्या भक्तांची एक महत्त्वाची प्रतीक बनली आहे. टिप: स्वामी समर्थांच्या गोटीबद्दल अधिक माहिती तुम्ही चरित्रावरून अधिक पुस्तके वाचून पण घेऊ शकतात. स्वामी समर्थची प्रवचने ऐकतात असे अनेक ग्रंथ स्वामींच्या नावावर बनले आहेत. ते तुम्ही वाचू शकतात. या फोटोमध्ये पण तुम्हाला महाराजांच्या हातावर गोटी आहे. ते गोटीचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं की गोटी हातात का असते आणि महाराजांची कृपा आपल्यावर आहे की नाही हे कसं समजायचं. या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते की स्वामींची इच्छा सदैव तुमच्या पाठीशी राहो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.